आणि गाईस आपल्या पुऱ्या घरामध्ये फ्रीज एक असं वस्तू आहे की त्याच्यामध्ये परमनंट कुठलीच काही गोष्ट नसते, सगळं टेम्पररी असतं. आपलं जसं आपलं संपलं किंवा एक्सपायर झालं तर आपण ते फेकायला काढतो किंवा संपलं तर आपण फेकतो, एक्सपायर झालं तर फेकून टाकतो. तर अशा सर्व गोष्टी असतातच. तर हे पण माझं सर्व टेम्पररीच आहे. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की मी माझं फ्रीज कसं ऑर्गनाईज केलं आहे. म्हणजे फायनली तो मुहूर्त आलेला आहे की मी माझं फ्रीज क्लीन केलेलं आहे. आणि ते एक असं म्हणजे फ्रीज एक अशी जागा आहे ना, आपण किती पण त्याला व्यवस्थित ठेवलं ना परत ते कॉकटेल होऊन जातं सगळं आणि खूप मेसी पण वाटतं. तर म्हटलं की चला आता मी फ्रीज क्लीनच करते, तर तुमच्याशी पण शेअर करते. चला तर मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. फ्रीज खोलायच्या अगोदरच माझी लाडोबाई येऊन इथे उभी अशी. तिचं म्हणणं आहे की फर्स्ट ऑफ ऑल तू मला व्हिडिओमध्ये घे, त्याच्यानंतर तुझ्या व्हिडिओची सुरुवात कर. तर मी म्हटलं परू तू आता व्हिडिओमध्ये आलेले आहे, चला आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. फ्रीजचे मेन जे 2 स्लाईड्स असतात ना, माझं तेच फक्त क्लीन करायचं राहिलं आहे. आणि जे खालचं आपलं व्हेजिटेबल स्टोअर करायचं असतं आणि जे मेन फर्स्ट डोअरचं जे इथलं सगळं बॉटल्स वगैरे जे काय ठेवतात ना, ते माझं क्लीन झालेलं होतं रात्रीच. ते मी रात्रीच सगळं क्लीन वगैरे करून घेतलेलं अर्धेशी जास्त. आणि सकाळी मला हे 2च करायचं होतं. म्हणजे ॲक्च्युली दुपार झालेली, परूला स्कूलला पण घेऊन जायचं होतं. तर मग मी पटकन सामान वगैरे सगळं काढून घेतलं. तिथे जे काय माझं क्लीन करायचं होतं ना, स्लाईड्स वगैरे, तिथलं मी पहिले सामान काढून घेतलं आणि मग क्लिनिंग करायला घेतलं. फक्त आपण हे साफ केलंय ना इथलं, हे नाही केलंय, हे करायचं आता. परूला बघितलं ना, मी तिथे कपडा शोधत होती जो मला पाहिजे होता पर्पल कलरचा, तर तो मला नाही भेटला. तर मग मी हा व्हाईटवाला यूज करते आता, कॉटनचा. तर परीने येऊन मस्त ज्यूस घेऊन पण गेली, तिला ज्यूस प्यायचा होता. तर आणि माझं लक्षच नव्हतं कारण की मी तिथे होते बाहेरच्या रूममध्ये. आणि येऊन पोरगी घेऊन पण आली आणि ते व्हिडिओ शूट झालं आहे, ते तुम्ही बघितलंच असेल त्याच्यामध्ये. तर आता फर्स्टवाला स्लाईड माझा क्लीन झाला आहे. आणि आता परूचं आहे ना, तिला मगासपासून घेऊन बसले आणि तिला ते खोलायलाच नाही आलं. आता खोलून गेले माझ्याकडनं. तर ग्लासमध्ये घेईल आता स्वतः ग्लास आणि स्वतःच्या हाताने ग्लासमध्ये पण ती टाकेल आणि पीत बसेल. मी माझ्याकडनं तिला काहीच नको असतं, सगळं तिला तिच्या हाताने करायला पाहिजे असतं. ती खूप म्हणजे आता म्हणजे हुशार झाले. तिला असं वाटतं मी खूप मोठी झाली आणि स्वतःहून बोलते पण मम्मा मी आता खूप जास्त मोठी झाली आहे म्हणून. हे बघा परत आले कॅमेऱ्याच्या पुढे आणि बघते हे सगळं काय चाललं आहे, मम्माचं काय नाही. आणि तिला पाहिजे होतं दूध पण घेऊन गेली आणि ग्लासमध्ये आता टाकून सगळं कॉकटेल करणार आहे. ही ज्यूस पण पिली आणि दूध पण त्याच्यानंतर पिली. आणि माझं इथे काम चाललेलं आणि मध्ये मध्ये बोलते मम्मा हे ठेव, हे घे, असं कर तसं कर. हे बघा हेच मेन माझं रिझन आहे की मी परूसमोर ना असे म्हणजे जे आपले अवघड जे कामं असतात ना, अवघड बोलायला गेलं ज्याच्यात पसारा आपला जास्त बाहेर निघतो, तसे कामं असले ना ते परूसमोर करायचं म्हटलं ना खूप म्हणजे डिफिकल्ट असतं. कारण की परूचं म्हणजे आपण असं होऊन जातं की आपण करायला जातो काय आणि होऊन जातं काय. म्हणजे मुलांना म्हणजे आपण जास्त रिस्क नाही घेऊ शकत अशा सर्व गोष्टीमध्ये. आणि परीने इथे फ्रीजरमध्ये डायरेक्ट कॅडबरी ठेवलेली डेअरी मिल्क. ते मला माहीतच नव्हतं. आता घेऊन आले बघा, ते ज्यूस पिली बाहेर बसून. आणि आता मला ठेवायला सांगितलं आहे. आणि माझ्याकडे ग्लास येते, मी म्हटलं बेटा जा तिथे बेसिनमध्ये टाक म्हणून ठेव असं. तर आता हे जे कांदा टमॅटो आहे ना, परीच्या पप्पांनी रात्री ऑमलेट बनवायसाठी चॉप केलेलं आणि ते तसंच अर्धेशी जास्त राहिलेलं. मग त्यांनी तसं ते फ्रीजमध्ये ठेवलं. आणि व्हेजिटेबल्सचं वगैरे इथे जे स्टोरेजचं आहे ते इथे मी असं ठेवलं आहे. आणि गाईस आपल्या पुऱ्या घरामध्ये फ्रीज एक असं वस्तू आहे की त्याच्यामध्ये परमनंट कुठलीच काही गोष्ट नसते, सगळं टेम्पररी असतं. आपलं जसं आपलं संपलं किंवा एक्सपायर झालं तर आपण ते फेकायला काढतो किंवा संपलं तर आपण फेकतो, एक्सपायर झालं तर फेकून टाकतो. तर अशा सर्व गोष्टी असतातच. तर हे पण माझं सर्व टेम्पररीच आहे. आणि फ्रीजमध्ये ना अशा कितीतरी गोष्टी येतात, म्हणजे वस्तू येतात जातात, म्हणजे खूप असं म्हणजे चेंजेस होत असतात फ्रीजमध्ये. पण क्लिनिंग बघायला गेलं ना तर आपण कितीही क्लिनिंग त्याला केलं, किती पण साफ ठेवण्याचा प्रयत्न केला तर परत महिन्याभरामध्ये किंवा थोड्या दिवसानंतर त्याचं जे आहे तीच परिस्थिती असणार आहे. कारण की आणि माझ्या घरामध्ये माझी टोडलर गर्ल आहे, माझी मुलगी, तर तिच्यामुळे जास्त मला ऑर्गनाईज वगैरे सर्व गोष्टी नेटकं ठेवायला तेवढं भेटत नाही. पण जेवढं माझ्याकडनं होतं तेवढं मी म्हणजे माझा प्रयत्न चालू असतो करायचा, जेवढं माझ्याकडनं होईल तेवढं.
तर माझं फ्रीज पूर्ण क्लीन पण झालं आणि मी सर्व जे काय त्याच्यातलं वस्तू होतं ते मी सर्व व्यवस्थित ठेवलं पण आहे. आणि तुम्ही तुमच्या फ्रीजमध्ये काय काय ठेवता किंवा कसं ऑर्गनाईज करता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा आहे माझ्या फ्रीजच्या वरचं सेक्शन जे की मी असं ठेवलं आहे आणि ते पण खूप जास्त मेसी असतं गाईस. तर मी जरा नेटकं ठेवलं आहे म्हणून ते जरा व्यवस्थित दिसत असेल तुम्हाला. पण तिथे पण सगळं किती पण आपण हे केलं ना तरी पण तो पसारा परत तसाच होऊन जातो. आणि ते जे त्याच्या फ्रीजच्या वरचं जे कवर आहे ना त्याच्यावर मी ते सगळं ठेवलं आहे. आणि ते परूचे जे वर्कशीट्स वगैरे जे स्कूलमध्ये देतात ते मी फाईलमध्ये तिथे ठेवलं आहे असं. आणि इथे तिचं सगळं जास्त करून सामान आहे. आणि आमची मॅडम काय करते फ्रीजच्या स्टँडवर चढून त्याच्यावर अशी हे करते, तिला जर काय पाहिजे असेल तर अशी म्हणजे ती हात वगैरे तिथे लटकवते तिचे. तर ते त्याच्यामुळे ना ते जे आपलं हे असतं ना फ्रीजचं कवर ते पूर्ण असं म्हणजे ते 3 सेक्शन असतात ते कवरला. तर तिन्ही पण ना ते पूर्ण एकच सेक्शन झालं आहे माझ्या फ्रीजच्या कवरला ॲक्च्युली. माझा पूर्ण फ्रीजचा तुम्ही बघितलं पूर्ण क्लीन वगैरे झालेला. आणि बाहेरचा डोर म्हणजे आपलं जे डिस्प्लेचा डोर असतो फ्रीजचा तो मला थोडासा क्लीन करायचा होता तर मी तो क्लीन करत होते. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फ्रीज पण मी कसं ऑर्गनाईज केलं किंवा तुम्ही तुमचा फ्रीज कसं ऑर्गनाईज करता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.